हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण शिकणार आहोत 50 असे इडियम्स आणि फ्रेजेस जे तुमचं इंग्लिश बोलणं एका वेगळ्या उंचीवर नेतील. इडियम्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्यप्रचार. याचा शब्दशः अर्थ वेगळा असतो आणि खरा अर्थ वेगळा. आज मी तुम्हाला हे फक्त शिकवणार नाही तर ते रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं याची एक्झाम्पल्ससुद्धा देणार आहे. 5 कॅटेगरी पाहणार आहोत. डेली कन्व्हर्सेशन, ऑफिस इंग्लिश, मित्रांसोबतचं बोलणं, भावना व्यक्त करणे आणि कठीण प्रसंग. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी छोटी टेस्टसुद्धा आहे ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही किती शिकलात. त्यामुळे वही आणि पेन घेऊन बसा. जर तुम्ही या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही असेच सोपे मराठीतून इंग्लिश शिकणारे व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या इडियम्सपासून. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट इडियम इज ब्रेक अ लेग म्हणजे शुभेच्छा देणे, गुड लक. समजा तुमचा मित्र स्टेजवर गाणं गाण्यासाठी जात आहे. हे आय नो यू हॅव प्रॅक्टिस्ड अ लॉट, गो आउट देअर अँड ब्रेक अ लेग. कोणाला तरी शुभेच्छा देण्यासाठी आपण बेस्ट ऑफ लक म्हणतो, पण ब्रेक अ लेग म्हटल्याने तुमचं इंग्लिश अधिक प्रोफेशनल वाटतं. पीस ऑफ केक अतिशय सोपं काम. एखादा कठीण वाटणारा मॅथ्सचा प्रॉब्लेम सोडवल्यानंतर आय थॉट दिस एक्झाम वूड बी हार्ड बट इट वॉज अ पीस ऑफ केक. जेव्हा एखादी गोष्ट डाव्या हाताचा मळ असते तेव्हा आपण हे वापरतो. अंडर द वेदर आजारी वाटणे किंवा उत्साह नसणे. जेव्हा तुम्हाला ऑफिसला सुट्टी हवी असते. बॉस, आय कांट कम टू वर्क टुडे, आय एम फीलिंग अ बीट अंडर द वेदर. पूर्णपणे अंथरुणाला खिळून नसलो तरी जेव्हा आपल्याला थोडं थकल्यासारखं किंवा आजारी वाटतं तेव्हा हे वापरा. कॉल इट अ डे काम थांबवणे. रात्री उशिरापर्यंत अभ्यास किंवा काम केल्यावर वी हॅव बीन रेकॉर्डिंग फॉर 5 hours नाव, लेट्स कॉल इट अ डे. जेव्हा आपण म्हणतो बस आता आज पुरतं झालं तेव्हा हे वापरा. बेटर लेट दॅन नेव्हर. उशिरा का होईना पण झालेलं चांगलं. तुमचा मित्र पार्टीला खूप उशिरा आला. यू फायनली रिच्ड, वेल बेटर लेट दॅन नेव्हर. एखादी गोष्ट वेळेत झाली नाही तरी चालेल पण ती अजिबात न होण्यापेक्षा उशिरा झालेली बरी असते. कट समवन सम स्लॅक. एखाद्याला समजून घेणे किंवा जास्त कडक न वागणे. नवीन कर्मचाऱ्याने छोटी चूक केल्यावर बॉस त्याला ओरडत असताना तुम्ही म्हणता ही इज न्यू हिअर, कट हिम सम स्लॅक. एखाद्यावर लगेच नाराज न होता त्याला थोडी सवलत द्या. नो पेन नो गेन. कष्टाशिवाय फळ नाही. जिममध्ये व्यायाम करताना थकलेल्या मित्राला सांगताना कम ऑन वन मोअर सेट, नो पेन नो गेन. जर तुम्हाला यश हवं असेल तर कष्ट हे करावंच लागतील. सो फार सो गुड. आतापर्यंत सर्व काही नीट चाललं आहे. नवीन बिझनेस किंवा प्रवासाविषयी विचारल्यावर हाऊ इज युअर न्यू प्रोजेक्ट गोईंग, सो फार सो गुड. जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की आतापर्यंत तरी सगळं व्यवस्थित आहे. वन्स इन अ ब्लू मून. एखादी गोष्ट जी खूप क्वचित घडते. तुम्ही जंक फूड खात असताना आय डोंट ईट बर्गर्स ऑफन, ओन्ली वन्स इन अ ब्लू मून. जी गोष्ट महिन्यातून किंवा वर्षातून एकदाच घडते तिथे हे वापरा. टू मेक अ लाँग स्टोरी शॉर्ट. थोडक्यात सांगायचं तर एखादा मोठा किस्सा सांगताना कंटाळा आला असेल तर एनिवे, टू मेक अ लाँग स्टोरी शॉर्ट, वी मिस्ड द बस. जेव्हा खूप फाटपसारा न मांडता आपल्याला थेट मुद्द्यावर यायचं असतं. गेट युअर ॲक्ट टुगेदर. नीट वागणे किंवा कामाचं योग्य नियोजन करणे. एखादा कर्मचारी कामात खूप चुका करत आहे. यू हॅव बीन लेट 3 times दिस वीक, यू नीड टू गेट युअर ॲक्ट टुगेदर. जेव्हा कोणाला सांगायचं असतं की तुझं वागणं सुधार किंवा कामाची स्थान तेव्हा हे वापरू शकता. ऑन द बॉल. चपळ आणि अलर्ट असणे. तुमच्या टीममेटने येणाऱ्या संकटाचा आधीच अंदाज लावला. ग्रेट जॉब फाइंडिंग दॅट एरर सो क्विकली, यू आर रिअली ऑन द बॉल.
एखादा माणूस जेव्हा कामात खूप हुशार आणि तत्पर असतो तेव्हा आपण त्याला ऑन द बॉल म्हणतो. रॅप युअर हेड अराउंड समथिंग. एखादी कठीण गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणे. ऑफिसमध्ये एखादं नवीन आणि किचकट सॉफ्टवेअर आलं आहे. दिस न्यू पॉलिसी इज सो कन्फ्युजिंग. आय एम ट्राईंग टू रॅप माय हेड अराउंड इट. जेव्हा एखादी गोष्ट डोक्यावरून जाते आणि ती समजून घेण्यासाठी आपण खूप डोकं लावतो तेव्हा हे वापरू शकता. बीट अराउंड द बश. मुद्द्याचं सोडून इकडे तिकडे बोलणे. तुमचा मित्र पैसे उसने मागायला आलाय पण थेट बोलत नाही आहे. स्टॉप बीटिंग अराउंड द बश अँड टेल मी हाऊ मच मनी वी नीड. मुद्द्याला बगल देऊन बोलणाऱ्याला आपण म्हणतो सरळ काय ते बोल, फाफट पसारा नको. गेट आउट ऑफ हँड. परिस्थिती हाताबाहेर जाणे. ऑफिसमधील पार्टीमध्ये खूप गोंधळ सुरू झाला. द प्रोटेस्ट वॉज पीसफुल ॲट फर्स्ट बट देन थिंग्स गॉट आउट ऑफ हँड. जेव्हा एखादी गोष्ट नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा गेट आउट ऑफ हँडचा वापर होतो. हिट द नेल ऑन दी हेड. नेमके किंवा अचूक बोलणे. मीटिंगमध्ये कोणीतरी समस्येचं अगदी बरोबर कारण सांगितलं. यू हिट द नेल ऑन दी हेड विथ दॅट अनालायसिस. जेव्हा कोणी अगदी मर्मावर बोट ठेवतं किंवा 100% खरी गोष्ट सांगतं तेव्हा हे शब्द वापरू शकता. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. गुपित उघड करणे अनावधानाने. लग्नाचं ठरलं होतं पण बहिणीने जे सर्वांना चुकून सांगितलं. आय वॉन्टेड इट टू बी अ सिक्रेट बट माय सिस्टर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. जेव्हा एखादं सिक्रेट चुकून बाहेर येतं तेव्हा ही फ्रेज वापरली जाते. स्पिल द बीन्स. गुपित सांगणे जाणीवपूर्वक किंवा कोणाच्या तरी दबावाखाली. मित्र तुम्हाला त्याचा प्लॅन सांगत नाही, तुम्ही त्याला विचारतायत. कम ऑन स्पिल द बीन्स. फेअर आर वी गोईंग फॉर द ट्रिप. एखाद्याकडून गुपित वधवून घेताना आपण म्हणतो बोल आता काय ते सांगून टाक. प्ले इट बाय इयर. आधीच प्लॅन न करता परिस्थितीनुसार निर्णय घेणे. तुम्ही फिरायला जायचं ठरवले पण कुठे जायचं हे नक्की नाही आहे. वी डोंट हॅव अ हॉटेल बुकिंग इट, लेट्स जस्ट प्ले इट बाय इयर. जेव्हा आपण म्हणतो बघूया वेळेवर ठरवू काय करायचं ते. अप इन द एअर. अनिश्चित असणे, अजून काही ठरलेलं नाही. तुमच्या परदेशवारीचा प्लॅन अजून फिक्स नाही आहे. आवर गोवा ट्रिप इज स्टील अप इन द एअर बिकॉज ऑफ द एक्झाम्स. जेव्हा एखादी गोष्ट अधांतरी असते तेव्हा आपण म्हणतो अजून काही नक्की नाही आहे. अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. वाईटातून काहीतरी चांगलं घडणे. संभाषणाला सुरुवात करणे. हँग इन देअर. धीर धर, प्रयत्न सोडू नकोस. सी आय टू आय. पूर्णपणे समज असणे. कीप इन टच. संपर्कात राहा. कॉस्ट ॲन आर्म अँड अ लेग. खूप महाग असणे. द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. दोन्ही बाजूने फायदा असणे. डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. बाह्य रूपावरून पारे करू नका. युअर गेस इज अ गुड ॲज माइन. मलाही माहिती नाही. अंडर युअर नोज. अगदी डोळ्यासमोर असणे. छोटी टेस्ट घेऊया आपण आता. जर तुम्हाला म्हणायचं असेल की एखादी गोष्ट खूप सोपी आहे तर कोणता इडियम वापरणार? ऑप्शन देते. ब्रेक अ लेग अँड बी ऑप्शन आहे पीस ऑफ केक. याचं योग्य उत्तर आहे पीस ऑफ केक. मी आज थोडा आजारी आहे हे इंग्लिशमध्ये कसं म्हणाल? पर्याय ए अंडर द वेदर, बी ऑन द बॉल. योग्य उत्तर अंडर द वेदर. मुद्द्याचं सोडून इकडे तिकडे बोलू नकोस यासाठी योग्य फ्रेज कोणती? बीट अराउंड द बश या कॉल इट अ डे. येस, बीट अराउंड द बश. आज आपण 50पेक्षा जास्त इडियम आणि फ्रेजेस पाहिले.
हे एकदा बघून येणार नाही, तर तुम्हाला ते रोजच्या बोलण्यात वापरावे लागतील. आज आपण जे शिकलो त्यापैकी तुमचा आवडता इडियम कोणता कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि त्यावर एक स्वतःचं वाक्य बनवून लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप प्रॅक्टिसिंग, कीप स्पीकिंग. टेक केअर. बाय बाय. गुड.